जे आरसे आहेत ते कुठून तरी भारी त्यांनी इम्पोर्ट केलेले. म्हणजे इतिहास गाव आहे. पुरीचं नाव लय वाईट. काय काय करायला होतं माणसाला काय सांगता येत नाही. त्याचं जिवंत उदाहरण एवढं मोठं. मम्मी आमची सेलिब्रिटी झाली होता. मम्मीच्या हवा बघा आमच्या. माझ्या रील्स बघून मम्मीला एवढे लोक पार्क कुठं देशा बाहेर आपल्या रील्स घेतात. सांगू कारंजीत बघ इथं राजा आंघोळ करायचा. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपला दुसरा दिवस आहे. काल आल्यानंतर आम्ही काही जास्त हे नाही केलं कारण रात्री 1 वाजता पोहोचलो होतो. खूप दमलो, झोपलो. सकाळी मी ब्लॉग एडिट करून तिथे झोपलो माझे 4-4:30. सकाळी उठलो आहे 7 वाजता. सो माझी झोप नाही झालेली. आणि आत्ता लगेच आम्ही फिरायला आलो इकडं. आता आमेर पॅलेसला आलो आहे आम्ही. आणि या साईडला तुम्ही बघू शकता की खूप काही काही ॲक्टिव्हिटीज. पप्पा आतमध्ये गेले तिकीट काढायला. तर ते तिकीट काढून येतील. त्यानंतर तुम्हाला सगळं काही दाखवतो. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. हिंदी और इंग्लिश वर्ड से अरेबिक वर्ड, उसका हिंदी में मतलब होता है परेड ग्राउंड, जहाँ पर सोल्जर्स जगह कोर्टयार्ड में हम मूव करते हैं. और थर्ड जो कोर्टयार्ड है इसको दीवाने यहाँ लाइक जनता की सुनवाई के लिए. सो बॅक साईडला बघू शकता हा आमेर फोर्ट आहे. त्या साईडला काहीतरी आहे इथं नाही का स्पेशलची अशी की इथं ह्यांच्या इथं जे खालच्या साईडचं जे स्ट्रक्चर आहे इथं हे इस्लामिक स्ट्रक्चर आहे. आणि वरच्या साईडला हिंदूचं स्ट्रक्चर आहे देवांचं नाही का काय म्हणते त्याला गणपती बाप्पा वगैरे असं. इथलं हे मेन आहे. हे मी आत्ता बघितलं. आणि राहती गोष्ट दुसरी तर हे बघा हा व्ह्यू बघा कसलं आहे क्वालिटी. अजून टोटल 4-5 प्लेसेस जिथं आम्ही फिरणार आहोत. सो बघू आता काय काय होते. मागच्या साईडला इकडं फुल प्री वेडिंग वगैरे चालू आहे ना तिकडे लोकांच्या. आणि एवढे फोटोशूट चालू आहे जेवढे शूट चालू आहेत की बस विचारायचं होतं. खूप जास्त भयानक. इथून जे दिसतं ते उंटाहून खालून वर यायला रोड आहे. आणि उंटावर बसायला चार्जेस कितीत माहिती आहे तुम्हाला? 11,000 रुपये. 11 एवढे. आणि पाणी बघा. शीश मॉल आहे बॅक साईडला. आणि एका राजने बांधले कोणासाठी माहिती का? गेस करा कोणासाठी? अरे पुरीचा नाद लय वाईट हो. डायरेक्ट एक बाईक होती तिची कोणती तरी तिकडे काहीतरी येऊन आहे तर तिचा त्रास नको व्हायला आणि तिला मेंटली हॅप्पी ठेवायचं होतं त्याला. सो एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी बॅक साईडला जे दिसतंय शीशमहाल हे बांधले. आणि ह्याच्यात जे आरसे आहेत ते कुठून तरी भारी त्यांनी इम्पोर्ट केलेले. म्हणजे इतिहास गाव आहे. पुरीचं नाव लय वाईट. काय काय करायला होतं माणसाला काय सांगता येत नाही. त्याचं जिवंत उदाहरण एवढं मोठं. मम्मी आमची सेलिब्रिटी झाली होता. मम्मीच्या हवा बघा आमच्या. माझ्या रील्स बघून मम्मीला एवढे लोक पार्क कुठं देशा बाहेर आपल्या रील्स घेतात. हवा थँक्यू. जा काय कशी फिलिंग वाटते तुला? एवढं फेमस झाली आपल्या रील देशाबाहेर चाललं तुला एवढी ओळखायला लागली. फोटो हमेशा गैस के मन में आता है कि अगर आदमी यहाँ पर आ सकते नहीं है तो फिर पूरे पहले से कौन प्रोटेक्ट करता है? ओके, लेडी सोल्जर्स और कीनर्स. ओके. अपर प्रोटेक्ट उनके लिए था और डाउन साइड जो है क्वींस के लिए था. लाइक इट्स बिलीव दैट मानसिंह हैज 12 वाइफ्स. उनकी 12 रानियाँ थी. एंड इट्स ऑल इंडिकेट एंड रिप्रेजेंट द 12 जोडिक साइंस जो कि 12 नाम राशियों के नाम से थी. लाइक जेमिनी, टॉरस, विर्गो एंड मैनी मोर्स. तो उन्होंने हर दिशा के अंदर 3-3 पैलेस बनाए थे. अभी अपन खड़े हैं जो एक 1 पैलेस में खड़े हैं. इट्स कॉल्ड फर्स्ट पैलेस. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ह्या साईडला बघा पूर्ण कुठली अंबर. हिला तर कुठं घेऊन जायला पण आंबेर काय करते. ते मंदिर ओके 1, 2, 3, 4 किती जवळजवळ मंदिर 5-6 जास्त. तर ह्या गावामध्ये जवळपास 300 मंदिर आहेत एवढ्या गावामध्ये. काही प्रायव्हेट आहेत काही गव्हर्नमेंटचे आहेत. आणि हा इथला आता आमेरचा आम्ही निघतो ह्या साईडला तुम्हाला
ऋतने काय करते ऋतने सांग की त्यांना जरा त्या बहीण भावंडांना काय राव कुठं आले होय भाऊ भांडण झाली त्यांची गँग ओव्हर झालाय ओ फुलांचा बॉस बाहेर निघाला आता यायचा माझ्याकडे फोन घेऊन जायचा हा आणि ही इथं बघा ही भिंत दिसते का अशी ही भिंत तिथपर्यंत बघा जे ग्रेट वॉल ऑफ चायनाला कसं आहे तशी इथं भिंत आहे ही आणि म्हणतात की 3rd लार्जेस्ट भिंत आहे तर जवळपास काहीतरी 12 किलोमीटर लांब आहे व्ह्यू पण लय भारी इथला आणि तुम्हाला भिंत दाखवतो सगळीकडे भिंतीच येतं इथं इथून थोडंसं पुढं आम्ही आलो आणि लगेच आम्हाला जलमहल बघायला भेटलाय जलमहल एवढं सुंदर आहे पण त्याला अलाउड नाही जाणं तुम्हाला दाखवतो ह्या साईडला सगळं पाणी आहे बघा पाणी आणि ह्या पाण्याच्या मध्ये दिसतो एकदम हा आहे जलमहल हा ऍक्च्युअली मध्ये थोडासा पाण्यातच दिसतोय मला नाही का म्हणजे पाण्यात म्हणजे बुडालेला टाईप भारी त्याला एंट्री वगैरे काय नाहीये हे बघा बापरे केवढा भारी झूम आहे आपल्या आयफोनला तिथं बदक आहेत सेकंड स्पॉटला आलेलो आम्ही आणि काय करत नाही तुला सिटी पॅलेस आणि खरंच खूप भारी सिटी पॅलेस बघू शकता अख्खं प्रॉपर इकडे फोटो बिटो काढायला भारी विषय आता इथं मस्त व्हिडिओ वगैरे शूट करतो मी कारण भारी स्पॉट आहे एकदम आणि इकडे ॲक्च्युअलमध्ये फोटोग्राफीसाठीच भारी बघायला पण आहे आणि त्यापेक्षा जास्त फोटो आणि इकडे गर्दी कमी त्यामुळे फोटो भारी निघाले इधर ही घूमते रहते यही बैठे रहते हैं कोई बात बताएंगे तो पता चलेगा ना वो देखो राजा है हम बताते नहीं तो ये अभी आएंगे तो बताना हाँ देखिए बताना भैया ये करिए देखिए जिस जगह अपन खड़े ना इससे बोलते हैं डांसिंग करता है कभी डांस का प्रोग्राम होता था उसी जगह पे हुआ करता था और राजपूत देवी में प्रदर्शन पुरानी इन झलकों से बैठकर देखा करते ओके ये 4 दरवाजे देखे ना पिकअप वाला इसको ये लोटस गेट ये सीजन के अकॉर्डिंग बना दरवाजा बरसात के मौसम में जो पिकअप डांस करते हैं तो रेनिंग सीजन में कौन सा दरवाजा खुलेगा पिकअप का इसके अपोजिट देखो लहर का डिजाइन स्प्रिंग टाइम बसंत के मौसम ये लोटस समर टाइम में वही विंटर टाइम इथले जे राजा त्यांचं वय आहे जवळपास 26 वर्षाचं म्हणजे 25 माझ्या एवढे जवळपास ते त्यांचं वय ते राजा आहे तिथले राजा म्हणजे डायरेक्ट ब्रास का दरवाजा से ठीक है ब्रास पितल एलिफेंट सिंगल पीस ऑफ मार्बल वन पीस ऑफ मार्बल का बना तिथं काही कट नाही कोई कट नहीं सिंगल पीस ऑफ मार्बल वन पीस ऑफ मार्बल नो जॉइंट चला इकडे आणि हां मी सांगत होतो जवळपास 25-26 वर्ष वय आणि ते इथले राजे आता सध्या त्यांना हा जो मागची सगळी प्रॉपर्टी त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि ती इकडची बॅक साईडला पण बघू शकता आणि इकडच्या ह्या गाड्या बिड्या दिसत आहेत ना ह्या सगळ्या त्यांचेच आहेत त्यांना काय रे कुठलं तरी गेम आहे तो खेळायला त्यांना लय आवडतो गोल्फ आय गेस तर त्यासाठी असतात आणि एवढी मोठी प्रॉपर्टी आणि पलीकडच्या पण साईडला आणि तो बॅक साईडचा जो महाल दिसतो ना तो पण त्यांचाच आहे डेंजर आहे आमच्या घरचे सगळे वैतागलेत आता हे पण वैतागलेत हे पण वैतागलेत हे पण कारण पहिले फोटो काढतो इकडे बरेच सारे म्युझियम्स आहेत आणि आतमध्ये नाही का हे बघा इकडे एक म्युझियम आहे इथं मी फोटो वगैरे काढले पण आतमध्ये अलाउड नाही आहे फोटो काढायला
ह्या साईडला पण एक म्युझियम आहे, इथं पण नाही आहे. आणि ह्या साईडला इथून नाही, सॉरी, ह्या साईडला आतमध्ये वर गेला ना, इथे सगळे हत्यार आहेत त्यांचे, नाही का, म्हणजे आपल्या महाराजांकडे जशी हत्यार होती त्याच टाईपमध्ये हत्यार आहेत, पण थोडी ॲडव्हान्स हत्यार आहेत त्यांची. तर त्याचं आम्ही आता बघून आलो, तिथून फोटोग्राफी अलाउड नव्हती. तर आता आम्ही गाईड घेतला, तर इथलं प्लेस संपलं आहे. आता हवामाल वगैरे काहीतरी दुसरे आणि 2 जागा आहेत इथं. खरंच लय मोठे, लय म्हणजे आमतोय माणूस, नाही का, माझ्या तर पाय दुखायला लागलं, कंटाळा आला, असं झालं कधी रूमवर जाऊन झोपतोय मी. आणि त्यात सर्दी होते, तर माझा असं घसा खवखव होतोय, सुजलाय, नाही का. सो बघू आता कसं काय काय होतंय. आता आम्ही आलोय जंतर मंतरला आणि इथली काहीतरी खासियत आहे की सगळं सूर्यप्रकाशच्या लाईटीवर ऑपरेट होतंय. तिथे दिसते ते स्ट्रक्चर मोठे मोठे, पण मला अजून काय कळत नाही. त्या गाईडला घेतले आता आम्ही, पळत पळत चाललो आम्ही आता बघायला. भारी मोठे काहीतरी इथं हे जे दिसते ना, सगळे गोष्टी काही ना काही दर्शवतात, म्हणजे काही ना काही टाईम रिलेटेड बरं का. इकडच्या साईडला इथं काय दाखवलं माहिती आहे का, सूर्य किती डिग्रीला आणि पृथ्वी किती डिग्रीला सध्याला कितीला फिरलेली. परत ह्या साईडला अजून वेगवेगळे मॉडेल्स आहे. ते जे मोठं दिसतंय का, हे घड्याळ आहे डायरेक्ट, त्याच्यावर टाईम कळतो. हे बारकं घड्याळ आणि हे मोठं घड्याळ, ते ज्या राजाने पिंक सिटी बनवली होती त्यांनी हे सगळं बनवलं. क्वालिटी विषय डायरेक्ट डोक्याबाहेरचा विषय. आता आम्ही आलेलो आहोत जयपूरमधल्या एका सुंदर प्लेसला, तिचं नाव आहे काय ग, आत गेलं दाखवत, विसरलो मी. आणि ज्याचं नाव आहे हवामहल. नॉईस. इकडं वर पण आहे, पण हे बाई वाडे बिडे डायरेक्ट काहीतरी क्वालिटी विषय माहिती का. काय काय म्हणताय, काय म्हणते मम्मी, इकडे बघून बोल. अरे इकडे काय म्हणते, इकडं मला पण माहित नाही, मी पण पहिल्यांदाच आलोय, मी पहिल्यांदाच आलोय. आहे का दम तर असं लागला बेकडवाला. बघ इथं काय सांगू, कारंजेत बघ, इथं राजा आंघोळ करायचा कारंजेत. ह्याच्यावर पण नाही करत नाही, एवढंच आहे. दिस इज दी ब्युटी ऑफ हवामहल. आणि मग सगळ्यात शेवटी मी तिथं वर गेलो आणि मस्त असं view आणि आमच्या घरचे सगळे बसल्यात. खूप सुंदर अशी जागा गावाला आली का, आणि इथून आम्ही गेलो इकडे पप्पा थांबतात So, इकडे. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. वैतागलेत. आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब आता करा. आय थिंक हा शेवटचा स्पॉट आहे आणि इथून आम्ही डायरेक्ट हॉटेलवर जाऊ असं मला वाटतंय. काय माहिती आता तिथं गेल्यावरच कळलं. आता आमचा गाईडला जाऊन भेटतो, गाईड ना तो गाडीवाला, चल जाऊन भेटतो मग बघू. मला वाटलं जरा मोठा असेल पण लय बारीक आहे माहिती का माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा.